तर आज मी बनवते गणपती विशेष खमंग अशी गव्हाची खीर। ही खीर बनवायला जास्त काही जिन्नस लागत नाही, फक्त तुम्ही घरातल्या जिन्नस पासून ही खीर बनवू शकता। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले इथे मी घेतलेले आहेत गहू, 1 कप गहू घेतलेले आहेत। गहू तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे घेऊ शकता, म्हणजे कुठलाही ब्रँड असेल तरी सुद्धा चालेल। आता गहू आपल्याला 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ असे मस्त धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यावर जे पण धूळ वगैरे असेल ती सर्वपणे निघून जाईल। तर आता मी असे 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेते। त्यानंतर आपल्याला हे थोडंसं गरम पाण्यामध्ये आहे ना एक अर्धा तास असंच भिजत ठेवायचे, जेणेकरून गहू आपले छान असे मस्त फुलतील। म्हणजे आपल्याला गहू रात्रभर भिजत ठेवायची अजिबात गरज नाही, असाच गहू छान फुलतो। अर्धा तास फक्त गरम पाण्यात ठेवा। त्यानंतर तुम्ही बघू शकता, आता हे बघा आपला गहू इथे बऱ्यापैकी फुललेला आहे आणि गव्हाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता इथे आपल्याला एक घरातला कपडा घ्यायचा आहे, म्हणजे कोणताही सुती कपडा घेतला तरी चालेल। गव्हातलं पाणी सर्व काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे सर्व गहू आहेत ना या कपड्यावरती घालून घ्यायचे, म्हणजे यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ना ते सर्व निघून जाईल। गहू आपला इथे थोडासा असा मऊसर झालेला आहे। आता गहू आपल्याला संपूर्ण असे व्यवस्थित त्या कपड्याला एकसारखे असे पुसून घ्यायचे, म्हणजे गव्हामध्ये जास्त पाण्याचा अंश राहता कामा नये। आता तुम्ही हे गहू रात्रभर भिजत घालून डायरेक्ट सुद्धा खीर बनवू शकता, पण त्यामुळे काय होतं, आपली खीर अशी मिळमिळीत अशी होते आणि गव्हाचा दाणा दाणा असा दिसत नाही आणि तो खायला पण व्यवस्थित लागत नाही। थोडासा दाणा असेल ना गव्हाचा खिरीमध्ये तर खूप छान लागते अशी खीर। तर हे बघा मी सर्व साईडने गहू असे छान मस्त पुसून घेते। आपले गहू आहे ना प्रॉपर असे छान मस्त सुकले पाहिजे, जेणेकरून ह्याची पुढची जी प्रोसेस आहे ना ती बरोबर आपल्याला एकदम इझी जाते। तर चला आता गहू तर आपले छान मस्त पुसून झालेत, तरी पण काय करूया आपण ना एक फक्त 15 ते 20 मिनिटं अशीच पुरचुंडी बांधून आहे ना साईडला ठेवून देऊयात, म्हणजे ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ना ते सुद्धा निघून जाईल। तरी मी अशी पुरचुंडी बांधून अशी एका साईडला ठेवून देते। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता, मी पुरचुंडी इथे ओपन करते आणि हे बघा आपले गहू छान आणि बऱ्यापैकी असे मस्त सुकलेले आहेत। असं वाटतं की आपण हे भिजवलेच नव्हते, पण हे गहू अजूनही आतून ओलसर आहेत पण वरतून पूर्णपणे सुकलेले आहेत। तर हे बघा आता आपण हे मिक्सरला एक छोट्या छोट्या बॅच मध्ये ना याला असं फिरवून घ्यायचंय। फिरवून म्हणजे उलट्या साईडला फिरवून घ्यायचं, जेणेकरून ह्याची ती साल असते ना वरची जी ओलसर साल ती निघून जाते। तर हे बघा अशा प्रकारे मी इथे बारीक करून घेतलेले, जास्त पण बारीक नाही करायचं, नाहीतर त्यातली साल जी आहे ना ती वेगळी नाही होणार। तर हे असं मी 2 ते 3 वेळा मिक्सरला असं उलट्या साईडला फिरवून घेतलेलं आहे। तर पहिली बॅच मी थोडीशी बारीक केली आणि दुसरी बॅच जी आहे ती मी थोडीशी अशी जाड ठेवलेली, तुम्ही बघू शकता इथे। तर हे बघा आपले गहू सर्व इथे बारीक झालेत, म्हणजे ह्याला काय म्हणतात, गव्हाला कांडणं असं म्हणतात। तर इथे आपले सर्व गव्हाचे जे साल जे आहे ते सर्व असे वेगळे वेगळे झालेले आहेत इथे बऱ्यापैकी। आता हे थोडंसं आपल्याला आहे ना सुकवून घ्यायचं, कारण ह्यातला जो ओलसरपणा असतो ना तो बाहेर आलेला आहे आणि त्यामुळे ती साल अजून सुकलेली नाहीये। तर हे ना आता हे बघा मी 10 ते 15 मिनिटं एक करता इथे मी साईडला ठेवून दिलं होतं फॅन खाली, आणि गव्हाला छान मी ते सुकवून घेतलं, जेणेकरून साल आहे ना ते आपण जेव्हा पाखडू ना ते इझिली आपल्याला ही साईडला काढता येईल। कारण इथे आपल्याला साल ठेवायची नाहीये, साल आपल्याला सर्व इथे काढून घ्यायची, कारण ती खिरीमध्ये ना अजिबात चांगली वाटत नाही। तर अजून एक दुसरा उपाय म्हणजे असं आहे, तुम्ही हे गहू आहेत ना हे थोडेसे असे पाण्यामध्ये भिजवून ठेवले ना आणि 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे ती साल आहे ना ऑटोमॅटिक हलकी होऊन आहे ना अशी वरती येते। तर ही दुसरी ट्रिक आहे, पण ही ट्रिक पण खूप इझी, त्यामुळे तुम्ही ही ट्रिक सुद्धा करू शकता। याची सर्व पाखडून घ्यायचं आणि सर्व यातली साल आहे ना ऑटोमॅटिक अशी बाहेर निघून जाते। तर ही बघा ही ती दुसरी ट्रिक आहे। इथे मी थोडंसं ना 5 मिनिटं पाण्यात ठेवले आणि वरती बघा साल अशी मस्त तरंगते। आता हे तुम्ही पाणी जर काढून घेतलं तर आपली साल आहे ना अशी व्यवस्थित एकदम साईडला निघून जाईल आणि आपला गहू जो आहे ना तो एकदम मोकळा मोकळा सुद्धा आणि जाडसर बारीक सगळ्या साईजचा असा मस्त आपली खीर खूप छान लागेल। तर आता आपल्याला गहू पहिले शिजवून घ्यायचे, त्याकरता इथे मी छोटंसं कुकर घेतलेलं आहे। कुकरमध्ये गहू टाकून घेते, त्यानंतर इथे मी घालते थोडंसं तूप। तुपामुळे ना खीर अशी वरती येत नाही शिजताना, आणि त्याचबरोबर इथे मी घालते पाणी। पाणी आपल्याला थोडंसं जास्तच घालायचे, जेणेकरून आपला गहू चांगला असा मस्त शिजला पाहिजे। तर ह्याच्या आपण एक 3 ते 4 शिट्ट्या अशा मस्त काढून घेऊयात। तर हे बघा आपला गहू केवढा छान मस्त असा शिजलेला आहे, एकदम पचपचित पण झालेला नाहीये आणि छान मस्त शिजलेला सुद्धा आहे। तर असा गहू जर असेल ना शिजलेला, तर आपली खीर खायला आहे ना खूपच छान लागते। आता ह्यानंतरची प्रोसेस जी आहे ती एकदम साधी आणि सोपी आहे, काही मेहनत न घेता आपली ही खीर आहे ना एकदम 5 मिनिटांमध्ये तयार होते। तर सर्वात पहिले इथे मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतले आणि त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ना छान आपल्याला असे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्याचबरोबर सर्व सुका मेवा जो आहे ना बाकीचा, काजू, बदाम, बेदाणे हे सर्व आपल्याला
खरपूस होईपर्यंत, म्हणजे थोडासा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे खीर मध्ये ना खूप छान लागतं. आता यामध्ये आपल्याला उकडलेले जे आपले गहू आहेत ना शिजवलेले, ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित तुपामध्ये छान असे मस्त 1-2 मिनिटं स्लो गॅसवरती असंच परतून घ्यायचे, जेणेकरून आपले गहू आहेत ना त्याला छान असा मस्त तुपाचा एक प्रकारचा फ्लेवर येईल. तर हे बघा, आता गहू पण आपला छान 2 मिनिटं असा मस्त तुपामधून परतवून झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया गूळ. या खीरचं सर्व प्रमाण जे आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आता गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही ते गूळ थोडासा कमी घातला तरी चालेल. तर गुळाबरोबर आता आपल्याला या गव्हाला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटं या खीरला छान शिजू द्यायचे, जेणेकरून गूळ छान मस्त गव्हामध्ये एकजीव झाला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आता आपला गूळ आणि गहू जे आहे ते व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे आणि आपली खीर छान अशी मस्त सुंदर दिसते. आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे वेलची पावडर, त्याचबरोबर थोडीशी सुंठ पावडर, थोडंसं खसखस आणि वरतून थोडंसं जायफळ. या सर्व जिन्नसमुळे ना आपल्या खीरीला एक मस्त आणि छान खमंग अशी चव येते. तर आता हे सर्व घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा ना 1 मिनिट असं छान मस्त परतून घ्यायचं. क्या बात आहे, आपली खीर केवढी सुंदर आणि मस्त दिसते. पण अजूनही या खीरमध्ये थोडंसं इनकम्प्लीट येते, म्हणजे शेवटचा तळलेला सुकामेवा. सुकामेवा घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असा हा सुकामेवा खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा, आपली प्रॉपर अशी ट्रेडिशनल खीर आहे ना, तुम्ही गणपतीला ही बनवू शकता आणि ती आपली तयार झालेली आहे. एकदम झटपट बनते. स्टार्टिंगला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, जास्त पण मेहनत नाही. पण ही खीर आहे ना खायला एवढी चविष्ट आणि मस्त लागते ना, तुम्ही एकदा नक्की घरी बनवून बघा. तर चला हिला पटकन गरमागरम सर्व करून घेऊया. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर पुढची रेसिपी कोणती पाहिजे हे सुद्धा मला सांगा, जेणेकरून मी तुमच्या आवडीची रेसिपी दाखवेन. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत छान छान खात राहा.